मीडियावरती व्हिडिओज बघत असताना आपल्याला इतरांची लाईफ खूप जास्त चांगली वाटत असते आणि असं वाटत असतं की त्यांच्या लाईफमध्ये काही कमीच नाही. त्यांचे अस्थेटिक शॉट्स बघून आपल्याला आपल्या लाईफचा हेवा वाटत असतो. कॅमेरामागची रियालिटी खूप वेगळी असते. लोकांना वाटतं व्हिडिओज बनवतात काय मोठं गोष्ट करतात, पण जे लोक व्हिडिओज बनवतात ना त्यांनाच माहिती असतं की व्हिडिओज बनवायला वेळ किती लागतो, त्याला एडिट करायला वेळ किती लागतो आणि त्याच्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला वेळ किती लागतो. सो 1 मिनिटाचा व्हिडिओ बघून कधीच कोणाला जज करू नका की हा खूप खुश असेल, कारण व्हिडिओच्या मागची रियालिटी काहीतरी वेगळीच असते. खूप जास्त ट्रॉमामध्ये असणारे लोक पण व्हिडिओ शूट करत असतात. बिकॉज ऑफ स्टार्टिंगमध्ये ते लोक एक हॉबी म्हणून व्हिडिओ चालू करतात, त्यानंतर ते त्यांचं काम बनून जातं आणि असंच काहीचं माझ्यासोबतही झालं. सो प्रत्येकाची लाईफ खरंच खूप चांगली असते, फक्त आपल्याला ती डिझाईन करता आली पाहिजे किंवा आपल्याला तसं जगता आलं पाहिजे. त्याच्या लाईफचा हेवा वाटण्यापेक्षा स्वतःची लाईफ कशी चांगली करता येईल ह्याचा विचार जास्त केला पाहिजे. सो इथे रात्री माझा भाचा आला होता आणि खूप मजा येत होती यार. ह्याला बघून पूर्ण दिवसाची थकाणच मिटून गेली. खूप दिवसानंतर आला होता. ह्याला ना मी लहानपणी बघितलं होतं, जवळच राहतो पण येणं जाणं होत नाही कामामुळे. इथे सगळे घरातले मिळून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यासोबत खेळत होते. सो 2 ते 3 महिन्यापूर्वी मी ही छोटीशी गाडी विकत आणलेली आणि मला माहित नव्हतं की ह्याच्यामध्ये लाईट पण आहे आणि ही त्याने शोधून काढली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.